हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर म्हणजेच 13 ऑगस्ट 2025 चा द हिंदू न्यूजपेपर आणि यामधून आपल्याला यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षांसाठी कशा पद्धतीने त्या बातम्या वाचायच्या आहेत, कोणत्या सिलेबस पॉइंट सोबत त्या बातमीला रिलेट करायचे याबद्दलची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. सो आपण सुरू करू आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि ज्या काही बातम्या मी तुम्हाला लिस्ट डाऊन करून देतोय त्या नक्की वाचून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो 13 ऑगस्ट 2025 आणि यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या आपल्याला गरजेच्या राहणार आहेत याचा एक चार्ट आपण जसं दर सेशन मध्ये करतोय त्या पद्धतीने हा चार्ट इथे दिलेला आहे. यामध्ये पहिल्या पानावरती या आजच्या द हिंदू मधल्या पहिल्या पानावरती त्यामध्ये आपल्याला जे हायकोर्ट जज आहेत जस्टिस वर्मा त्यांना रिमूव्ह करण्याची प्रोसेस अजून पुढे गेलेली इथे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा लोकसभा स्पीकर जे आहेत सेट्स इन मोशन प्रोसेस टू रिमूव्ह हायकोर्ट जज. मग ते 3 जज कमिटी जे आहे 3 मेंबर कमिटी ज्याला आपण म्हणतो ती कमिटी पण तिथे बनवली गेलेली आहे. सो जीएस पेपर 2 मध्ये ज्युडिशियरीचा पॉइंट येतो आणि त्यासोबत प्रिलिम्ससाठी पण आपल्याला ही बातमी तिथे महत्त्वाची राहू शकेल. नंतर पान नंबर 1 वरती अजून एक बातमी आलेली जी इंडियन इकॉनॉमी रिलेटेड आहे किंवा रिटेल इन्फ्लेशन जे आहे इट हिट्स 8 इयर लो ऑफ 1.55%. रिटेल इन्फ्लेशन 8 वर्ष तेवढं कमी नव्हतं झालं तेवढं झालेलं आहे आणि फूड प्राइसेस ड्रॉप झाल्यामुळे हे झाले असं पण तिथे म्हणलं जाते. सो जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमीची सध्या सिच्युएशन काय आहे या रिलेटेड आपल्याला हे अपडेट्स माहिती पाहिजे. त्यासोबतच कधी कधी या प्रकारच्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये देखील एक ट्रेंडच्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 1 वरती अजून एक बातमी आलेली आहे की जे टॅक्सेस जे आहे टॅक्स कलेक्शन जे आहे त्यामध्ये थोडाफार डिप आपल्याला बघायला मिळालेला आहे. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स जे आहे त्यांनी इथे हा डेटा दिलेला आहे किंवा ग्रॉस टॅक्स रिसिप्ट डिप 3.9% अमिड राईज इन रिफंड्स. रिफंड वाढलेले आहे टॅक्स रिफंड बट रिसिप्ट जे आहेत त्या कमी झालेल्या आहेत. सो अगेन इंडियन इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या ट्रेंड्समध्ये टॅक्सेशन रिलेटेड आपल्याला हे अपडेट्स माहिती पाहिजे. प्रिलिम्समध्ये पण आपल्याला याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिल्या पानावरती आणि नंतर पुढे पण एक 4-5 पानावरती पण त्यांनी एक दिलेलं आहे किंवा कॅबिनेटनी 4 सेमीकंडक्टर प्लांट्सला अप्रुव्हल दिलेलं आहे अंडर इंडिया सेमीकंडक्टर मिशन. हे जे सेमीकंडक्टर मिशन आहे या अंतर्गत 4 प्लांट्सला अप्रुव्हल दिलं गेलेलं आहे. मध्ये भुवनेश्वर, ओडिशा, पंजाब या भागामध्ये ते प्लांट्स तिथे आहेत. ठीक आहे. सो हे प्रिलिम्ससाठी आपल्याला महत्त्वाचं राहू शकेल की रिसेंटली कोणत्या ठिकाणी नॅशनल आपलं जे सेमीकंडक्टर मिशन आहे त्या अंतर्गत सेमीकंडक्टर प्लांट्सला अप्रुव्हल मिळालं. सो तिथे आपल्याला हे विचारलं जाऊ शकते. नंतर यापुढे पान नंबर 2 वरती एक इव्हेंट आहे. इव्हेंट बद्दल आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रिलिम्सला प्रश्न बघायला मिळतात इंटरनॅशनल इव्हेंट बद्दल आणि जे भारतामध्ये होत आहेत. सो हे 18वा इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. नाव लक्षात राहू द्या. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स 18वं यावेळेस वर्जन आहे आणि ते इनॉग्रेट केलं गेलं कुठे तर मुंबईमध्ये. मग असं आहे की पहिल्यांदाच भारतामध्ये होतंय का तर याच्या आधी भुवनेश्वरमध्ये झालेले 2016 मध्ये. ठीक आहे. सो या प्रकारच्या गोष्टी प्रिलिम्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. याची थीम काय आहे तर वसुदैव कुटुंबकम याची थीम यावेळेस ठेवली गेलेली आहे. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. त्यानंतर पुढे या पान नंबर 3 वरती बातमी ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये एकदा आलेली होती ही पण तरी आता फायनलाइज झालेला आहे किंवा तामिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहे स्टॅलिन त्यांनी लॉन्च केलेले डोअर डिलिव्हरी ऑफ रेशन टू सिनियर सिटीजन इन तामिळनाडू. ठीक आहे. सो गव्हर्नन्स मध्ये मग सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा जो मुद्दा येतो त्या रिलेटेड आपल्याला हा मुद्दा बघता येऊ शकेल जीएस पेपर 2 मध्ये. ठीक आहे. GS2 गव्हर्नन्स मध्ये ही बातमी काउंट करा. नंतर पान नंबर 4 वरती बॉम्बे हायकोर्टचं एक तिथे स्टेटमेंट आलेलं आहे किंवा आधार, वोटर आयडी, इवन पॅन कार्ड दीज आर नो प्रूफ ऑफ सिटीजनशिप. ठीक आहे. हे सिटीजनशिपचे प्रूफ समजले जाऊ शकत नाही. मग ओव्हरऑल जीएस पेपर 2 मध्ये गव्हर्नन्सच्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येईल आणि प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला याबद्दल ऑलरेडी असे प्रश्न यूपीएससीने विचारलेले. 2018 मध्ये असा प्रश्न एक होता. ठीक आहे. सो आधार कार्ड इज इट प्रूफ ऑफ सिटीजनशिप अशा अँगलनी तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ऑलरेडी. नंतर पान नंबर 4 वरती पुढची बातमी जी आहे ती आहे BNS भारतीय न्याय संहिता सेक्शन 152 आणि मग त्यामध्ये बेसिकली काही अशा गोष्टींबद्दल बोललं गेलेलं आहे किंवा सच काइंड ऑफ थिंग्स विच आर अफेक्टिंग दी सोव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया आणि मग बऱ्याचदा असं एक तिथे
हा जो सेक्शन आहे याचे कॉन्स्टिट्युशनॅलिटी जे आहे त्यावरती क्वेश्चन रेज होत राहतात आणि मग सुप्रीम कोर्टाने काय म्हणलेलं आहे किंवा फक्त या कायद्याचा अब्यूज होतोय म्हणून याला अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करणं किती योग्य आहे. सो याबद्दल तिथे सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा झालेली आहे. सो सुप्रीम कोर्ट क्वेश्चन्स पोटेन्शियलिटी ऑफ अब्यूज ऑफ BNS सेक्शन 152. मग हे GS पेपर 2 अगेन गव्हर्नन्स इश्यूज यामधून रेज होऊ शकतात, त्यामुळे GS2 गव्हर्नन्स मध्ये याला काउंट करता येऊ शकेल. प्रिलिम्स मध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी रिलेटेड टू सेक्शन 152 त्या विचारल्या जाऊ शकतात. नंतर पान नंबर 4 वरती या इंडिया आणि सिंगापूर यांच्यामध्ये 10 MOUs साइन झालेले आहेत आणि बेसिकली डिस्कशन मध्ये आहेत अहेड ऑफ सिंगापोरियन प्राईम मिनिस्टर लॉरेन्स वॉंग्स व्हिजिट. ठीक आहे, सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर इकडे येणार आहेत, मग त्यावेळेस ते MOU साइन केले जातील. तर मग इंडिया सिंगापूर रिलेशन जे आहे और ओव्हरऑल इंडिया साऊथ ईस्ट एशिया रिलेशन्स त्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल GS पेपर 2 IR च्या अँगलनी. नंतर या पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आहे जी इंडिया बांगलादेश रिलेटेड आहे. अगेन त्याला IR म्हणू शकतो आपण किंवा इंडियन इकॉनॉमीच्या अँगलनी पण ही बातमी आहे. मागच्या महिन्यात पण याच्याबद्दल आलेला आहे, पण आता एक यादीच त्यांनी काढलेली आहे की कोणते कोणते असे प्रोडक्ट असणार आहेत जे बांगलादेशमधून भारतामध्ये इम्पोर्ट करण्यासाठी तिथे रेस्ट्रिक्शन्स असणार आहेत फ्रॉम दी पोर्ट्स. ठीक आहे, सो इथे दिलेलं आहे की पोर्ट रेस्ट्रिक्शन ऑन बांगलादेश ज्यूट टू प्रमोट दी लोकल इंडस्ट्रीज. म्हणजे जे लोकल इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही काय करतोय, बांगलादेशमधून जे काही ज्यूट येते त्याला आम्ही काय करतोय, त्याच्या एंट्रीला रेस्ट्रिक्शन्स तिथे लावतोय. मग पोर्ट रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते इंडिया बांगलादेश बॉर्डर जे आहे त्या बॉर्डरवरती सगळे जेवढे काही पोर्ट्स असणार आहेत त्या सगळ्या ठिकाणी तिथे रेस्ट्रिक्शन्स लागू होतील. दुसऱ्या बाजूला एक जे अलाउ केले गेलेले की आपलं जे नावाशेवा पोर्ट आहे तिथून जर काही तो प्रोडक्ट येत असेल, तिथून माल येत असेल तर त्याला एंट्री अलाउ केलेली आहे. ठीक आहे, सो हे का बरं केलं हे ऑलरेडी सांगून ठेवलेले की बांगलादेश मधल्या ज्यूटला रेस्ट्रिक्शन का बरं, कारण लोकल इंडस्ट्रीजला आम्हाला काय करायचंय, प्रोटेक्ट करायचंय. ठीक आहे, सो इंडियन इकॉनॉमी मध्ये ह्याला काउंट करता येईल या बातमीला आणि प्रिलिम्सच्या अँगलने देखील ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. नंतर पुढे या पान नंबर 5 वरती, पान नंबर 5 आता ऑलरेडी बरेचसे प्रोटेस्ट वगैरे चालू आहेत पार्लमेंट रिलेटेड आणि मग तिथे ऑपोजिशनच्या प्रोटेस्ट दरम्यान 2 बिल जे आहेत ते लोकसभेमध्ये पास झालेले. 2 बिल कोणते आहेत, एक आहे माइन्स अँड मिनरल बिल आणि दुसरा आहे इंडियन पोर्ट्स बिल. ठीक आहे, याचे डिटेल फीचर्स एकदा व्यवस्थित बघून घ्या. GS पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये याला काउंट करता येते आणि या रिलेटेड प्रिलिम्स मध्ये काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तो एक भाग झाला. नंतर पुढे या पुढच्या पानावरती पान नंबर 6 मिल्क प्रोडक्शन बद्दल एक आकडा आलेला आहे की 2023-24 म्हणजे लास्ट जे पूर्ण वर्ष होतं त्यामध्ये किती मिल्क प्रोडक्शन झालेलं आहे. तर हे लोकसभेमध्ये हा आकडा मांडला गेलेला आहे किंवा इंडिया प्रोड्युसेस 239.3 मिलियन टन ऑफ मिल्क. हे कधी 2023-24 मध्ये. मग असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसतात की सगळ्यात जास्त मिल्क प्रोडक्शन करणारं राज्य कोणतं आहे, तर मग इथे पहिल्या नंबरला येते उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या नंबरला येते राजस्थान. ठीक आहे, लक्षात राहू द्या हे मिल्क प्रोडक्शन बद्दल आहे. प्रिलिम्स मध्ये या प्रकारच्या गोष्टी UPSC म्हणा किंवा MPSC दोन्ही ठिकाणी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, नंतर पान नंबर 6 वरती या त्याच पानावरती पान नंबर 6 जे मिल्कवाली बातमी जी होती त्याच पानावरती अजून एक बातमी आहे. ICMR कोविड काळामध्ये ICMR हा शब्द सगळ्यांनी बऱ्यापैकी ऐकलेला असणार आहे, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. आता ICMR काय करतंय तर 50 शहरांमध्ये वेगवेगळे 10 व्हायरस चेक करण्यासाठी की पाण्यामध्ये हे व्हायरस आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ते काय करतायत तर वेगळा एक एक्सरसाइज सुरू करतात. ICMR सेट टू मॉनिटर वेस्ट वॉटर जे सांडपाणी जे असणार आहे त्याला ते मॉनिटर करणार आहेत फॉर 10 व्हायरसेस इन 50 सिटीज. मग असं पहिल्यांदा करतायत का ते, तर असं नाही आहे, तर ऑलरेडी ते अशा गोष्टी आधीपासून करतात. फक्त इथे महत्वाचं का झालं हे, कारण आधी 5 शहरांमध्ये हे मॉनिटरिंग होत होतं, आता 5चं 50 केलेलं आहे त्यांनी. सो त्यामुळे ही बातमी महत्वाची आहे. जे GS पेपर 2 ओव्हरऑल हेल्थ कन्सर्न जे वॉटर बॉर्न डिसीजेस आहेत त्या रिलेटेड आपण म्हणलं किंवा व्हायरल डिसीजेस आहेत त्या रिलेटेड आपल्याला तिथे हेल्थ इश्यूज रेज होऊ शकतात, त्यामुळे GS पेपर 2 हेल्थ मध्ये या बातमीला आपल्याला बघता येऊ शकेल. नंतर पान नंबर 8 वरती या पान नंबर 8 एडिटोरियल पेज आहे, यावरती ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन रिलेटेड 2 मेजर एडिटोरियल आलेले. एक तर एडिटोरियल आहे आणि एक ओपिनियन आहे. मग एडिटोरियल कोणतं आहे, क्लिअर दी मिथ, रेकॉग्नाइज ऑर्गन डोनेशन ॲज अ लाईफलाईन. ऑर्गन डोनेशनला लाईफलाईन म्हणून रेकॉग्नाइज करा अशा पद्धतीचं एक आर्टिकल आहे.
जे ऑर्गन डोनेशन बद्दल आहे, जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी आणि जीएस पेपर 2 हेल्थच्या अँगलनी दोन्ही पद्धतीने या गोष्टी बघतायत. गव्हर्नन्स का? कारण त्यामध्ये ऑर्गन डोनेशन म्हणल्यावरती ऑर्गन आणि त्यासोबत ट्रान्सप्लांटेशन पण आपण म्हणलं की या रिलेटेड जे गव्हर्नन्स करणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याबद्दल आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते. सो त्या अँगलनी पण आपल्याला गव्हर्नन्सचा मुद्दा इथे जोडून बघायचा आहे. आता अजून एक जे ओपिनियन काय आलेलं आहे बघा, हे तो ऑर्गन डोनेशनचं हे एडिटोरियल झालं. ओपिनियन काय आहे? जस्टिस अँड इक्वॅलिटी, दोज मोस्ट इन नीड ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन शुड नॉट बी डिनाइड इट. ज्यांना गरज आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची त्यांना ते डिनाय नाही झालं पाहिजे, यानी जस्टिस एन्श्योर होईल, अशा प्रकारचं ओपिनियन तिथे आलेलं आहे. जीएस पेपर 2 गव्हर्नन्स आणि जीएस पेपर 2 हेल्थ या दोन्ही अँगलनी या बातम्या आपल्याला बघता येतील. एक आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वाली बातमी आणि दुसरी आहे ऑर्गन डोनेशन वाली बातमी. ठीक आहे. त्यानंतर पुढे या पान नंबर 9 वरती, पान नंबर 9 वर अजून एक एडिटोरियल आहे जे जॉब क्रिएशन बद्दलचं आहे. मग ते एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे त्याच्याबद्दलचं क्रिटिकल अनालिसिस त्यामध्ये झालेलं आहे. सो डिबंकिंग द मिथ ऑफ जॉब क्रिएशन, दिस इज रिलेटेड टू ELI स्कीम आणि चांगलं एडिटोरियल आहे जे आपल्याला जीएस पेपर 3 एम्प्लॉयमेंटच्या अँगलनी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. नंतर पान नंबर 9 वरती अजून एक मुद्दा आहे जो सुप्रीम कोर्टाचं जे एक 11 तारखेला जे हिअरिंग आलेले किंवा दिल्लीमधले जे सगळे जे स्ट्रे डॉग्स आहेत त्या सगळ्या स्ट्रे डॉग्सना काय करा, पहिले शेल्टर होम मध्ये टाका, म्हणजे रस्त्यावरती एकही स्ट्रे डॉग तिथे दिसला नाही पाहिजे. ठीक आहे. मग ते जे लहान जे चिल्ड्रन आहेत त्यांच्यावरती डॉग अटॅक झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने तिथे हिअरिंग दिलेलं होतं. बट हे किती प्रमाणात योग्य आहे यावरती बरंच अजून चर्चा चालू आहे. आणि मग तिथे त्या रिलेटेड एक डेटा पॉइंट मध्ये पण एक मुद्दा आलेला आहे किंवा बिफोर टॅकलिंग स्ट्रे डॉग इश्यू इंडिया मस्ट काउंट देम प्रॉपरली. ठीक आहे. म्हणजे किती स्ट्रे डॉग्स आहेत ते आपण मोजलेलंच नाही व्यवस्थित आणि आपण स्ट्रे डॉगच्या इश्यूला वेगळ्या पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही झालं पाहिजे. आणि मग यामुळे बेसिकली काय होणार आहे तर स्ट्रे डॉग्स जे आहेत त्यांच्या सोबत पण काही ना काहीतरी इनजस्टिस होऊ शकतो. राईट. सो तो एक मुद्दा आहे. सो यू नीड टू कन्सिडर देअर लाईफ ऑल्सो ॲज अ लाईफ. राईट. सो त्या अँगलनी जर बघितलं तर जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला या अँगलनी ही बातमी बघता येईल. कारण गव्हर्नन्स का म्हणतोय मी, कारण हा जो सगळा भाग आहे जर आपण त्या शहराबद्दल बोलतोय किंवा त्या राज्याबद्दल बोलतोय तर तिथलं प्रशासन जे आहे ते या गोष्टींना पण हाताळते. त्यामुळे हा गव्हर्नन्स रिलेटेड मुद्दा तिथे होणार आहे. त्यानंतर पान नंबर 10 वरती या. पान नंबर 10 एक आकडा आलेला आहे किंवा 25 ते 38% एवढी बर्ड पॉप्युलेशन डिक्लाइन झालेली आहे इन द ट्रॉपिकल रिजन. ठीक आहे. फक्त भारतामध्ये म्हणतोय का नाही, जिथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या दरम्यान जे देश येतात त्या देशांमध्ये क्लायमेट चेंजमुळे 25 ते 38% पक्ष्यांची लोकसंख्या कमी झालेली, लोकसंख्या म्हणण्यापेक्षा पक्ष्यांची संख्या कमी झालेली. आणि मग जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी क्लायमेट चेंज मध्ये ह्या मुद्द्याला देखील जोडून आपल्याला बघता येऊ शकेल. त्यानंतर फायनली पान नंबर 10 वरती अजून एक चांगलं एक एडिटोरियल आलेलं आहे जे आपल्याला नक्कीच प्रिलिम्स मध्ये आणि जीएस पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिसेंट डेव्हलपमेंट्स मध्ये मोजता येईल. काय म्हणतात बघा, हाऊ डज सॅटेलाइट इंटरनेट वर्क. सॅटेलाइट इंटरनेट, मग त्यामध्ये नेमकं सॅटेलाइट इंटरनेट का असते, मग आपल्याला सॅटेलाइट इंटरनेटची गरज का पडते, त्यानंतर मग सॅटेलाइट जे आहेत ते कुठे कुठे प्लेस केले जातात, कोणत्या कोणत्या प्रकारचे सॅटेलाइट राहतात, कोणत्या ऑर्बिट्स राहतात, या सगळ्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्हली त्यांनी इथे डिस्कस केलेल्या आहेत. वी विल ट्राय टू हॅव वन सेपरेट सेशन ऑन दिस ऑल्सो. सॅटेलाइट इंटरनेट वरती वेगळं एक डिस्कशन आपण करू. बट दिस इज दी सिलेबस पॉइंट जीएस पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसेंट डेव्हलपमेंट. त्यामध्ये आपल्याला ही बातमी तिथे बघता येऊ शकेल. ठीक आहे. सो ओव्हरऑल या आजच्या द हिंदू मधल्या सगळ्या बातम्या झाल्या. आता तुम्ही UPSC MPSC ची तयारी करताय पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे लोक असे पण असणार आहेत जे बाकी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची पण तयारी करतात. सो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती या वेगवेगळ्या
परीक्षांसाठीचे कोर्सेस आपण रन करतो. मग त्यामध्ये UPSC MPSC आहे, TET टेट आहे, त्यानंतर सरळ सेवा भरती आहे, इंजिनिअरिंग वाल्या ज्या एक्झाम्स होतात WRD, त्यानंतर मग त्या अजून जर म्हणलं आपण की जे वेगवेगळे PSU चे एक्झाम असतील, इतर कोणते एक्झाम्स ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या ब्रांचेसच्या वॅकन्सीज असतात, तिथे आपण कोर्सेस रन करतो. पोलीस भरतीचे कोर्स आपल्याकडे चालतात, SSC रेल्वे, त्यानंतर तलाठी भरती, महानगरपालिका भरती, आता सध्या ठाणे महानगरपालिकेची जाहिरात पण आलेली आहे, त्यानंतर कृषी भरती आहे, आफ्टर दॅट महिला व बाल विकास भरती आहे, याच्या पण आपल्याकडे बॅचेस चालवल्या जातात. नंतर MBA एक्झामची पण आपण तयारी करून घेतो. इग्नाइट MBA वेगळा आपला प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी. त्यानंतर बँकिंग, इन्शुरन्स याचे देखील आपल्याकडे बॅचेस रन होतात. नवोदय परीक्षा, आपलं इग्नाइट पाठशाला नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती शालेय परीक्षांबद्दल जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते पण आपण तिथे डिस्कशन त्याचं करतो. याच्या वेगवेगळ्या बॅचेस देखील आपण चालवतो नवोदय परीक्षांसाठी. आणि इग्नाइट लॉ नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती आपण लॉ रिलेटेड ज्या एक्झाम्स आहेत त्याची तयारी देखील करून घेतो. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या, त्यावरती तुम्हाला हे वेगवेगळ्या परीक्षांसाठीचे कोर्सेस तिथे दिसतील. ठीक आहे. आता सध्या जर बघितलं तर 8 ऑगस्ट पासून ही ऑफर सुरू झालेली आहे. 16 ऑगस्ट पर्यंत ही ऑफर आहे. किंवा तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा कोणताही कोर्स घ्या, त्यावरती तुम्हाला 30% डिस्काउंट तिथे अवेलेबल होणार आहे. जेव्हा तुम्ही बॅच परचेस करताय त्यावेळेस तुम्ही काय करा, कॅपिटल मध्ये INDIA हा जो कोड आहे हा तिथे टाका, त्यावरती तुम्हाला 30% डिस्काउंट अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. अँड इन द एंड आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते पण तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण ज्या काही रिसेंट अपडेट्स राहतात त्या आपण त्या चॅनलवरती नेहमी ऍड करत राहतो. त्यासोबतच आपले जे काही सेशन्स होतात त्याच्या नोट्स, जे PDF मटेरियल्स असेल त्या देखील आपण या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करत राहतो. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल एकदा जॉईन करून ठेवून द्या. तिथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे ती लिंक, तिथून तुम्ही त्याला जॉईन करू शकता. त्यासोबतच तिथे खाली अजून एक लिंक आहे इंस्टाग्रामची, ती जॉईन करून घ्या. तिथे पण चांगल्या अपडेट्स आपण तिथे ऍड करत राहतो. YouTube चॅनल सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर नक्की करून घ्या. तुमच्या ओळखीमध्ये जे UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतात त्यांना देखील ह्या चॅनलबद्दल माहिती द्या. आणि तिथे बेल आयकॉन असते ते दाबून ठेवा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. बाकी इथे खाली नंबर दिलेला आहे, खाली स्क्रोल पण होतोय नंबर. काही जरी तुमच्या क्वेरीज असतील तरी त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल. मग तर आता आपण इथे थांबू. ज्या पद्धतीने आपण डिस्कस केला आता पेपर, तसाच तो पेपर व्यवस्थितपणे वाचून घ्या अंडर दी हेडिंग ऑफ दोज सिलेबस टायटल्स. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.